काश्मीरमध्ये अडकून पडलेले 183 पर्यटक आज मुंबईत येत आहेत। 2 विशेष विमानांनी हे पर्यटक मुंबईत येणार आहेत। एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाइन्सनं हे पर्यटक मुंबईत परतत आहेत। पहिल्या विमानानं 100 पर्यटक मुंबईत परततील तर दुसऱ्या विमानानं 83 पर्यटक मुंबईत परततील। ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी आमचे युवा नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आमचं पथक काश्मीरमध्ये पाठवलं। महाराष्ट्रातील पर्यटक जे विविध हॉटेल्समध्ये अडकलेले आहेत, त्या ठिकाणी काही जखमी लोक आहेत, त्यांच्या मदत करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली आणि सगळ्या लोकांना विमानतळ असेल सुरक्षित ठिकाणी आणण्याचं काम केलं। आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः त्या ठिकाणी पोहोचले। राज्य सरकार मदत करत आहे। दोन विशेष विमानांनी आता हे पर्यटक मुंबईमध्ये परतणार आहेत। पहिल्या विमानात 100 पर्यटक तर दुसऱ्या विमानात 83 पर्यटक असे एकूण 183 पर्यटक आज मुंबईत येणार आहेत। याच विषयीची अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मीनाक्षी म्हात्रे आपली प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। मीनाक्षी, आपण पाहतो आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रवाना झालेले होते, श्रीनगरमध्ये पोहोचलेले होते आणि आता विशेष विमानांची व्यवस्था केली जाते। अडकून पडलेले जे महाराष्ट्रातले पर्यटक आहेत त्यांना परत आणण्याच्या अनुषंगाने आजही 2 फ्लाइट्स येत आहेत, ज्यामध्ये 183 पर्यटकांना परत आणलं जाणार आहे। काय या सगळ्या संदर्भातली माहिती मिळते मीनाक्षी? सविस्तर याबद्दल काय सांगताय? निश्चितच जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जो भयान हल्ला झाला आणि त्यानंतर अनेक पर्यटक जे आहेत त्या ठिकाणी अडकून पडले। मात्र काल जर आपण पाहिलं तर गिरीश महाजन यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्या ठिकाणी गेले आणि राज्य सरकारच्या वतीनं 2 विशेष विमानांची व्यवस्था जी आहे तिथे अडकून पडलेल्या पर्यटकांसाठी व्यवस्था जी आहे ती केलेली आहे। आपण पाहतोय की 2 विशेष विमान जे आहेत ते आज मुंबईत येत आहेत। श्रीनगरवरनं ही फ्लाईट येणार आहे। आपण पाहतोय की मी T2 याच विमानतळाच्या ठिकाणी आहे आणि इथूनच आपण पाहतोय की हे सगळेच पर्यटक जे आहेत ते बाहेर पडतील। सध्या जर आपण पाहिलं तर पहिला विमान जो आहे तो 6:30च्या सुमारास येणार आहे, जो श्रीनगरहून मुंबईत येणार आहे आणि त्यानंतर दुसरा विमान जो आहे विशेष विमानाची जी व्यवस्था केलेली आहे पर्यटकांसाठी ती 7:30च्या आसपास येणार आहे। खरं तर आपण पाहतोय की हे दोन्ही विमान जे आहेत ते आज संध्याकाळपर्यंत मुंबईत येतील, त्यामुळे तब्बल एकूण आपण पाहतोय की 183 पर्यटक जे आहेत ते आज मुंबईमध्ये येतील। मात्र तिथली असलेली जी परिस्थिती लक्षात घेतात राज्य सरकारच्या वतीनं ही संपूर्णतः व्यवस्था जी आहे तिथे अडकून पडलेल्या पर्यटकांसाठी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण पाहतोय की मुंबईच्या याच विमानतळाच्या T2ला म्हणजेच टर्मिनल्स 2 इथे असलेल्या P6 वरनच हे सगळे पर्यटक जे आहेत ते बाहेर येतील। खरं तर आपण पाहतोय की सगळ्या पर्यटक जिथे अडकून पडलेले आहेत, श्रीनगर असेल किंवा मग जम्मू काश्मीरमध्ये अनेक पर्यटक जे आहेत ते मागच्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्यामुळे राज्य सरकारच्या वतीनं आपण पाहतोय की माहिती जी आहे ती तिथल्या अडकून पडलेल्या पर्यटकांसाठी जारी करण्यात आली आणि त्यानंतर संपूर्णतः यादी जी आहे ती या पर्यटकांची ज्या यादीमध्ये नावं जी आहेत ती घेतली आहेत। त्यामुळे मुंबईत दाखल झाल्यानंतर कोणते पर्यटक मुंबईतील किंवा मग राज्यभरातून कुठून तिथे गेलेले आहेत त्यांची संपूर्णतः नोंद जी आहे ती घेतली जाणार आहे आणि त्यानंतर आणखीन जे तिथे अडकून पडलेले पर्यटक आहेत त्यांची देखील माहिती जी आहे ती राज्य सरकारच्या वतीनं घेतली जाणार आहे। त्यामुळे विशेषतः आज येणाऱ्या ह्या 2 विशेष विमानांची व्यवस्था जी आहे ती राज्य सरकारच्या वतीनं घेतलेली। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय की अवघे काहीच मिनिटं राहिलेले या विशेष 2 विमान जे आहेत ते मुंबईत येताना आपल्याला पाहायला मिळते। ठीक आहे मीनाक्षी, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।